गुड मॉर्निंग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CETचा तिसरा टॉपिक स्टार्ट करतोय. सो आय थिंक 4th टॉपिक्स. ओके, दॅट इज फर्स्ट वी डिस्कस अबाउट द इलेक्ट्रोस्टॅटिक्स, आफ्टर दॅट करंट इलेक्ट्रिसिटी, नंतर आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितला आणि आता आपण मॅग्नेटिझमकडे जातोय. मॅग्नेटिझम आता मॅग्नेटिझम, तर मला याच्या अगोदर तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत. तर मी आज तुम्हाला काही प्रॉब्लेम, म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी काही डाऊट वगैरे विचारली, ती मॅग्नेटिझमची प्रॉब्लेम आहेत ती तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. नंतर तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील ते तुम्ही मला तुम्हाला सांगितले, मी आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला जी क्वेश्चन येणार नाही ती क्वेश्चन टाकत चला, तिला मी तुम्हाला सोल्युशन देईल. किंवा तुम्ही व्हॉट्सअपवर सॉरी क्लासवर्क आपलं जे ॲप जे आहे त्याच्यावरती जर क्लासरूम ॲपवरती जरी टाकले तरी चालतील. तर बघा, मग आपण वेळ वाया न घालवता आपलं चॅप्टर चालू करतोय, दॅट इज अ मॅग्नेटिझम. ओके, तर फर्स्टली वी डिस्कस अबाउट द व्हॉट इज मीन बाय द मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम म्हणजे काय? तर बघा, याच्या अगोदर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स बघितला. द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इलेक्ट्रिक चार्ज ॲट रेस्ट. म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये चार्जेस रेस्ट असताना आपण त्याचा स्टडी केला. मग तिथे आपण इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट केली, गॉस लॉ बघितला, गॉस लॉची ॲप्लिकेशन बघितली, इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघितलं, कॉन्सेप्ट ऑफ कॅपॅसिटर बघितली, कॅपॅसिटर इन पॅरलल, कॅपॅसिटर इन सिरीज. तर ऑल दिस फेनॉमिना इज रिलेटेड टू द रेस्ट चार्ज. हा सगळा जो फेनॉमिना होता तो रेस्ट चार्जशी बिलॉंगेटेड होता. नंतर आपण दुसरं चॅप्टर जे बघितलं दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. इथे चार्जेस टाईमनुसार काय होत होती, फ्लो होत होती, मग आपल्याला इलेक्ट्रिक करंट भेटत होता. ओके, दॅट इज करंट इलेक्ट्रिसिटी. मग तिला आपण हाऊ टू मेजर द करंट, हाऊ टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज क्रिचॉफ्स लॉ, क्रिचॉफ्स करंट लॉ, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ, हा पार्ट आपण तिथे डिस्कस केला. विस्टन नेटवर्क ब्रिज असेल, त्याचे ॲप्लिकेशन असेल, मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड किंवा पोटेन्शियोमीटर असेल. नंतर आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट बघितला. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट मूव्ह होणार आहे, म्हणजे चार्जेस पासेस थ्रू द कंडक्टर, त्यावेळेस आपल्याला त्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट मिळत होता आणि त्याच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड मिळत होते. मग ओरिजिन ऑफ दिस मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिझम and related term around it, these all part we discuss in magnetism. Firstly, we concentrate on the definition of magnetism. तर magnetism म्हणजे काय बघा, a physical phenomena produced by the moving electric charge which causes the force of attraction and repulsion. बघा, ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्जेस मूव्ह होतात त्यावेळेस त्यांच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होती. आता ही मॅग्नेटिक फील्ड किंवा हा मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो एक तर अट्रॅक्टिव्ह असू शकतो किंवा रिपल्सिव्ह असू शकतो. आणि ह्या सगळ्या फेनॉमिनालाच काय म्हणलं जातं, दॅट इज अ मॅग्नेटिझम. द फिजिकल फेनॉमिना प्रोड्यूस बाय द फिजिकल फेनॉमिना which produced by motion of charge particle, or motion of electric charge असं म्हणलं तरी चालेल. चार्ज पार्टिकल म्हणण्यापेक्षा मोशन ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. ओके, आपल्याला जे मॅग्नेटिक फील्ड मिळते ही कधी मिळते, दॅट इज व्हेन इलेक्ट्रिक चार्ज इन मोशन, आणि त्याचा रिझल्ट जो आहे विच रिझल्ट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन. फोर्स ऑफ अट्रॅक्शन और रिपल्शन called as magnetism. So this is a simple definition of magnetism. Okay, the physical phenomena which produced by the motion of electric charge which result the force of attraction or रिपल्शन म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रिक चार्ज एखाद्या कंडक्टर मधून मूव्ह होणार आहे
तर त्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड मिळेल. ही मॅग्नेटिक फील्ड एक तर अट्रॅक्टिव्ह असेल किंवा रिपल्सिव्ह असेल. सो दिस फेनॉमिना इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिझम. पण मॅग्नेटिझम मध्ये सर्वात महत्त्वाची जी टर्म आहे दॅट इज अ बार मॅग्नेट. बार मॅग्नेट. व्हॉट इज मीन बाय द बार मॅग्नेट? बार मॅग्नेट कशाला म्हणायचं? व्हॉट इज मीन बाय मॅग्नेट? बघा, बार मॅग्नेट इज कन्सिस्ट ऑफ टू इक्वल अँड अपोजिट पोल्स सेपरेटेड बाय द स्मॉल डिस्टन्स. बघा काय बार मॅग्नेट, तर आपण एक मॅग्नेट घेतला. दिस मॅग्नेट इज कन्सिस्ट ऑफ टू इक्वल अँड अपोजिट पोल्स सेपरेटेड बाय द स्मॉल डिस्टन्स. म्हणजे आपण इथे एक बार मॅग्नेट घेतला, त्याच्या इनसाइडला एक पोल आणि दुसऱ्या एंडच्या पण इनसाइडला एक पोल. ह्या पोल आपण नॉर्थ पोल म्हणूयात, याला आपण साऊथ पोल म्हणूयात. दोघांमधली डिस्टन्स आणि हे जे कॉम्बिनेशन जे आहे ह्या कॉम्बिनेशनला म्हणतो आपण दॅट इज बार मॅग्नेट. ओके, दॅट इज अ मॅग्नेट कन्सिस्ट ऑफ टू इक्वल अँड अपोजिट पोल्स. इक्वल अँड अपोजिट म्हणजे काय? इक्वल इन मॅग्निट्यूड. दोघांची पोल जे आहेत, स्ट्रेंथ जी आहे ती कशी असणार आहे? पोल स्ट्रेंथ सेम असणार आहेत, इक्वल असणार आहेत. अपोजिट इन डिरेक्शन, पण त्याची डिरेक्शन कशी असणार आहे? अपोजिट असणार आहेत. म्हणजेच नॉर्थ पोल जर पॉझिटिव्ह असेल तर साऊथ पोल विल बी निगेटिव्ह, आणि जर साऊथ पोल पॉझिटिव्ह असेल तर नॉर्थ पोल विल बी निगेटिव्ह. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ फोर्स स्ट्रेंथ. मग दोन पोल मधल्या, ओके, मी इथे सिंपल थोडंसं फेनॉमिना लिहितो. बार मॅग्नेट. द बार magnet consist of two equal and opposite pole separated by a small distance. ओके, मग आता ह्या दोन पोल मधल्या डिस्टन्सला, त्या दोन पोल मधल्या लेंथला आपण इफेक्टिव्ह लेंथ असं म्हणतो. ओके, इम्पॉर्टंट पॉइंट्स. द डिस्टन्स बिटवीन टू पोल्स म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल यांच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण म्हणतो दॅट इज अ इफेक्टिव्ह लेंथ. द डिस्टन्स बिटवीन two pole called as effective length. Next, geometrical length. The length between the ends of bar magnet च्या दोन एंड मधलं डिस्टन्स त्याला म्हणतो आपण geometrical length. The distance between two ends of bar magnet called as geometrical length. त्यालाच म्हणतो आपण geometrical length. आता geometrical length आणि effective length यांच्यामधलं रिलेशन बघा. The effective length is equal to 5/6 into geometrical length. That is, effective length of bar magnet between two poles is equal to 5/6 times the geometrical length between two ends of bar magnet. So this is the first term, that is a bar magnet. आता बार मॅग्नेट नंतर पुढची जी टर्म आहेत या चॅप्टर मध्ये महत्वाची, दॅट इज अ पोल स्ट्रेंथ. आता पोल स्ट्रेंथ आपण एम ने दाखवतो. म्हणजे आता इथं नॉर्थ पोल साठी आपण सगळं प्लस एम जर घेतला तर साऊथ पोल साठी काय असणार आहे? मायनस एम. दिस इज अ पोल स्ट्रेंथ. आता ह्या पोल स्ट्रेंथ, it is a property of bar magnet which attract or repel the magnetic material. म्हणजे बार मॅग्नेटची जी पोल स्ट्रेंथ आहे ह्या पोल स्ट्रेंथ म्हणजे त्या मॅग्नेटची स्ट्रेंथ, ज्या स्ट्रेंथमुळे आपण मॅग्नेटिक मटेरियल अट्रॅक्ट किंवा रिपल करू शकतो. काय करू शकतो? अट्रॅक्ट किंवा रिपल करू शकतो. त्याला म्हणतो आपण दॅट इज अ पोल स्ट्रेंथ. आता पोल स्ट्रेंथ म्हणलं इट इज अ स्केलर क्वांटिटी. पोल स्ट्रेंथ दॅट इज m. पोल स्ट्रेंथ
m is scalar quantity, unit of pole strength, unit, that is SI unit of pole strength is ampere into meter, ampere meter. Okay, so another one importance about the pole strength, the pole strength is depends on क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ बार मॅग्नेटच्या क्रॉस सेक्शनल एरियावरती काय असणार, पोल स्ट्रेंथ डिपेंड्स असणार आहे. पोल स्ट्रेंथ डज नॉट डिपेंड्स ऑन द लेंथ ऑफ बार मॅग्नेट. that means if you take, that is a maximum area. Okay, so I draw here the or it next phenomena, that is आपण इथं क्रॉस सेक्शनल एरिया जर लार्जर घेतला, क्रॉस सेक्शनल एरिया, then area is large, m is also large, आणि आपण जर लेंथ इंक्रीज जर केली, that is here length is maximum, a is small, area small जर घेतला, okay, small area, then pole strength is also small. म्हणजे pole strength length वरती डिपेंड्स नाही, pole strength is depends on the cross sectional area of bar magnet. when area A is large, then pole strength will be large. If area is small, then pole strength is also small. So this is the phenomena related about the pole strength. आता pole strength नंतर आपण आणखी एक पुढचं एक महत्त्वाचं इक्वेशन बघायचे, पॉइंट बघायचे, that is important points. Pole strength नंतर, that is a magnetic moment or त्याला आपण magnetic dipole moment असं म्हणतो, or magnetic dipole moment. This is denoted by the capital M bar. Okay, dipole moment आपण कसे दाखवतो, capital M नी. आता magnetic dipole moment म्हणजे काय बघा, तर it is a vector quantity, it is the strength of magnet. Okay, मग ही magnetic dipole moment आपण कशा पद्धतीने एक्सप्लेन करतोय, तर magnetic dipole moment is represent the strength of bar magnet, and it is defined as the product of pole strength, any pole strength, any one pole strength of bar magnet, then plus m घ्या किंवा minus m घ्या. Okay, so I repeat one more time. The magnetic dipole moment is the strength of magnetic bar, which is defined as the product of any one pole strength of bar magnet and distance between two poles. कोणत्या तरी एका पोलची पोल स्ट्रेंथ आणि दोन पोल मधलं डिस्टन्स म्हणजेच काय, that is a magnetic dipole moment. Okay, so simply it is the product of pole strength, any one pole strength असं म्हणता चला, any one pole strength of bar magnet, कोणता एक घ्या. ओके, कोणत्या एका पोलची स्ट्रेंथ घ्या, बार मॅग्नेट, and length between two poles, or distance between two poles. Okay, so this is a simple definition of bar magnet. So bar magnet pole strength, that is capital M, is equal to m into L bar. आता तुम्ही जर ह्या दोन पोल मधलं डिस्टन्स जर टॉइस एल जर पकडलं, तर आपण हे असे राईट करू शकतो, that is pole strength into twice L bar. Okay, so this is the definition of magnetic moment or magnetic dipole moment.
तर बघा पोल स्ट्रेंथ आपण एक डायपोल मोमेंट आपण डिस्कस करत होतो, पण त्याचे जनरल एक्सप्रेशन मिळालं आपल्याला, दॅट इज m बार इज इक्वल टू पोल स्ट्रेंथ इंटू डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, that is twice l. Okay, so m into twice l. It is a vector quantity. It is a vector quantity. M bar is vector quantity. Is vector quantity. Quantity. याचं युनिट जर घेतलं तुम्ही SI युनिट ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑन पोल स्ट्रेंथ एम्पियर मीटर आणि परत लेंथ मीटर, so ampere meter square, so ampere meter square SI unit of capital M, that is magnetic dipole moment of capital M is ampere meter square. लक्षात कसं घेतलं आपण ampere meter square? पोल स्ट्रेंथचं युनिट काय आहे तर ampere meter आहे आणि लेंथचं युनिट मीटर, so ampere meter square. नेक्स्ट तिची डिरेक्शन, आता डिरेक्शन घेण्यासाठी आपण करंट कॅरिंग कॉइल घेऊया. करंट कॅरिंग कॉइल डायरेक्शन साठी करंट कॅरिंग कॉइल. आपण एक कॉइल घेतली, अशा पद्धतीने एक कॉइल घेतली. ओके, सर्क्युलर कॉइल हॅव्हिंग द रेडियस r, आणि मग इथून हा करंट अँटी क्लॉकवाईज डिरेक्शनने पास होते. त्यावेळेस आपल्याला जर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डिरेक्शन फाइंड आउट करायची जर असेल तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डिरेक्शन आपण हा राइट हँड थंब रूल यूज करत असतो. कोणता? राइट हँड थंब रूल. अगेन ऑलरेडी वी नो फॅमिलियर विथ द राइट हँड थंब रूल, कारण बऱ्याच ठिकाणी आपण हा यूज केलेला आहे. दॅट इज ॲक्सिस ऑफ रोटेशन हेल्ड इन युअर राइट हँड अँड कर्व फिंगर अराउंड इट. ॲक्सिस ऑफ रोटेशन इज हेल्ड इन युअर राइट हँड, कर्व फिंगर अराउंड इट and thumb stretch to along the axis. Then curve finger is indicate that the direction of current and thumb is indicate that the direction of magnetic dipole moment. तर बघा आपण राइट हँड थंब रूल बघितलं तर हा ॲक्सिस आहे, ॲक्सिस सर्क्युलर कॉइल आणि ह्या सर्क्युलर कॉइल मध्ये हा ॲक्सिस. हा ॲक्सिस आपण राइट हँड मध्ये पकडला, राइट हँड मध्ये बघा इथे मी राइट हँड मध्ये पकडतोय. ओके, त्यावेळेस कर्व फिंगर, ही कर्व फिंगर ह्याची डिरेक्शन दाखवणार आहे, डिरेक्शन ऑफ करंट, आणि थंब इज इंडिकेट द डिरेक्शन ऑफ अँग्युलर डायपोल मोमेंट. आता इथं करंट सर्क्युलेटिंग करंट आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत आहे. मग करंट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, करंट इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, करंट जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन जर असेल तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज आउटवर्ड. बघा अँटी क्लॉकवाईज थंब ॲक्सिसच्या डिरेक्शन. ओके, सो आउटवर्ड. आणि करंट जर अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मूव्ह होत असेल, अँटी क्लॉकवाईज अशा पद्धतीने अँटी क्लॉकवाईजनी. ओके, देन करंट इज क्लॉकवाईज, क्लॉकवाईज डिरेक्शन, सॉरी क्लॉकवाईज, त्यावेळेस थंब इनवर्ड. सो एम बार इन इनवर्ड डिरेक्शन, इनवर्ड डिरेक्शन और इनसाइड द पेपर. मग आता याचं जर इक्वेशन जर बघितलं आपण, जनरल इक्वेशन दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फॉर सर्क्युलेटिंग कॉइल, दॅट इज एन आय इंटू ए. एन इज द नंबर ऑफ टर्न्स, एन इज नंबर ऑफ टर्न्स ऑफ सर्क्युलर कॉइल, number of turns. I is current, and A is the cross sectional area or area of the coil. Area. Okay, so this is the phenomena. आणि आपण जर बार मॅग्नेट जर घेतला, बार मॅग्नेट, तर बघा बार मॅग्नेट नॉर्थ पोल साऊथ पोल, त्यावेळेस दिस इज पॉझिटिव्ह, दिस वन इज निगेटिव्ह. देन डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम बार is south to north, south to north. Okay, आणखी एक महत्त्वाचं पॉईंट आपण याच्यामध्ये राईट करू शकतो. द डिरेक्शन ऑफ इन बार मॅग्नेट, द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट वेक्टर m in bar magnet, magnet is south to north, that is negative to positive. Okay, so this is the some phenomena that is related about the bar magnet. याची काय ऍप्लिकेशन पण आपल्याला बघायची. समजा आपण दोन बार मॅग्नेट यांचं कॉम्बिनेशन जर घेतलं, कॉम्बिनेशन ऑफ बार मॅग्नेट,
त्यावेळेस आपल्याला मिळणारे रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कशी मिळते ते आपण बघूया. दॅट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बार मॅग्नेट. Combination of bar magnet, combination of bar magnet's a combination. Okay, so combination of bar magnet. आता बघूया बार मॅग्नेटचं कॉम्बिनेशन. समजा आपण दोन बार मॅग्नेट घेतले. दिस इज फर्स्ट बार मॅग्नेट अँड दिस वन इज that is south to north. Second bar magnet घेतला आपण in this way, south to north. याची डिरेक्शन हा M1 किंवा याला M2 म्हणूयात आणि हा इकडं M1 आणि दोघांमधला अँगल जर आपण थीटा जर घेतला तर आपल्याला रिझल्टंट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट काय मिळेल. रिझल्टंट मोमेंट काय मिळेल हे सिम्पली मी अशा दाखवू शकतो. This is my first vector M1, first dipole moment. This is my second dipole moment M2. या दोघांमधला अँगल थीटा. त्यावेळेस मला मिळणारी रिझल्टंट, सपोज मी हा रिझल्टंट इकडे ड्रॉ केला, दॅट इज रिझल्टंट डायपोल. ओके, त्यांनी हॉरिझॉन्टल बरोबर सपोज फाय एवढा अँगल क्रिएट केलेला आहे. थीटा इज अँगल बिटवीन M1 and M2. देन रिझल्टंट M अकॉर्डिंग टू द vector resolution of vector resolution. So M1 M2 are two vectors, then its resultant, that is M, is equal to, already we know that is a formula, M1 square plus M2 square plus twice M1 M2 into cos theta. ओके, आता याच्यानुसार तुम्ही नंबर ऑफ अरेंजमेंट करू शकता. आता थीटा जर आपण 60 डिग्री जर घेतली किंवा आता मी आणखी tan phi केलं, दॅट इज अँगल फाय मी फाइंड आउट केला तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे tan phi इज इक्वल टू M2 sin theta upon M1 plus M2 cos theta. Okay, so in this way we can find out the angle phi. आता बघा इथं तुम्ही नंबर ऑफ अरेंजमेंट म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्हाला घेऊ शकतात. आपण एखादं ॲप्लिकेशन जर घेतलं इथं, सपोज दिस इज M1 अँड दिस इज M2. ओके, दोन बार मॅग्नेट घेतले आपण M1 आणि M2, दोघांमधला अँगल जर 60 असेल, 60 डिग्री, तर रिझल्ट आपल्याला मिळेल दॅट इज M इज इक्वल अंडर रूट मग इथं थीटा इज इक्वल 60, cos 60 इज 1/2, 2 टू गेट कॅन्सल. त्यावेळेस तुम्हाला इथं मिळेल दॅट इज M1 स्क्वेअर प्लस M2 स्क्वेअर प्लस ट्वाइस M1 into M2. I think cos 60 is 1/2, 2 to get cancelled, so only M1 plus M1 into M2. अशा पद्धतीने तुम्हाला नंबर ऑफ फॉर्म्युलेज तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. दोन बार मॅग्नेट मध्ये कितीचा अँगल आहे आणि त्यानुसार तिची डायपोल मोमेंट तुम्ही इथं फाइंड आउट करू शकता. सो दिस इज अ ॲप्लिकेशन ऑफ बार मॅग्नेट. आता आणखी एक महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये विचारला जातो, तो आपण याच्यामध्ये डिस्कस करूया, जे आपण 12वीच्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलेले आहे. दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू सर्क्युलेटिंग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जर सर्क्युलेट किंवा रिव्हॉल्व होत असेल. ओके, सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू द रिव्हॉल्विंग चार्जेस मुळे. सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू सर्क्युलेटिंग चार्ज मुळे मिळणारी मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर बघूया कशा पद्धतीने फाइंड करता येईल. सपोज दिस इज अ सर्कल आणि या सर्कलचा रेडियस आपण r अज्यूम केला आणि इथं एक चार्ज पार्टिकल्स आहेत. ओके, हा चार्ज पार्टिकल अँटी क्लॉकवाइज डिरेक्शननी रिव्हॉल्व होते. आपण जर इथं करंट जर फाइंड केला तर ऑलरेडी करंट वी नो दॅट इज इलेक्ट्रॉनने एक रिव्हॉल्युशन कंप्लीट केलं. ओके, सपोज दिस इज ए पॉईंट, ए पॉईंट पासून निघाला आणि परत ए पॉईंटला पर्यंत पोहोचताना आपण वन रिव्हॉल्युशन असं म्हणतो. मग वन रिव्हॉल्युशन साठी आपण जर करंट जर फाइंड केलं तर करंट ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे दॅट इज चार्ज अपॉन टाइम. सो टोटल चार्ज इज ई अपॉन टाइम, पिरियडिक टाइम t. सो 1 upon t is a frequency. So E into nu, since nu is 1 upon t. Okay, already relation between omega and nu. So but nu is equal to omega upon 2 pi. If you substitute this value,
सो आय इज इक्वल टू करंट आय इज इक्वल टू काय मिळेल बघा ई ओमेगा अपॉन 2 पाय. ओके बट अगेन काय तर ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन आर. सो another way we can written as that is current I is equal to E V upon 2 pi r. This is the current, equation of current. आपल्याला इथे फाइंड करायची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय फाइंड करायची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. मग ऑलरेडी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तुम्हाला माहिती इट इज अ प्रोडक्ट ऑफ करंट अँड क्रॉस सेक्शनल एरिया. आता हिचे रेडियस आर आहे तर आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मिळेल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट m इज इक्वल टू करंट I इंटू एरिया. करंट I आपल्याला माहिती किती मिळालं EV चार्ज velocity upon circumference. So EV upon 2 pi r into A. Got it? Okay. आणखी काय चेंजेस करू शकतो बघा आपण याच्यामध्ये. मग एरिया इज पाय आर स्क्वेअर. क्रॉस सेक्शन एरिया ऑफ सर्क्युलर कॉइल. हे ऑर्बिटलचा क्रॉस सेक्शन एरिया काय येईल तर पाय आर स्क्वेअर. बट एरिया इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. इफ सबस्टिट्यूट हियर सो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट EV upon 2 pi r into pi r square. So pi get cancelled, 1 r get cancelled. So magnetic dipole moment is equal to EVR upon 2 upon 2. आता बघा मी काय करतोय याला m ने मल्टी मास ऑफ पार्टिकल म्हणजे आपण जो इलेक्ट्रॉन मीटर रिव्हॉल्व करतो त्याच्या मास ने मल्टिप्लाय आणि डिवाइड जर केलं तर अशा पद्धतीची इक्वेशन मिळेल बघा आपल्याला E upon 2m इंटू mvr. m ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं आणि mvr याला समजा आपण अँगुलर मोमेंटम काय म्हणतो अँगुलर मोमेंटम. देन m बार दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज इक्वल टू m e अपॉन ट्वाइस m इंटू l बार. आता परत अकॉर्डिंग टू बोर्स postulate that is angular momentum L is equal to h upon 2 pi because electron revolve those orbit whose angular momentum is h upon 2 pi. So L is equal to h upon 2 pi. This value we put is here. Then m that is magnetic dipole moment can be written as that is m is equal to E h upon 2 pi. 2 to the 4. So 4 pi m आणि यालाच आपण म्हणतो बोर्स मॅग्नेटॉन. काय म्हणतो बोर्स मॅग्नेटॉन. Okay, so E h upon 4 2 pi m. Its value that is m Bohr's magneton that is equal to mu. Okay, and its value जर आपण बघितली okay the Bohr magneton already तुम्हाला याची व्हॅल्यू माहिती आहे that is 9.27 into 10 raised to minus 24. E h upon 4 pi m is equal to 9.27 into 10 raised to minus 24 ampere meter square. So this is a Bohr magneton. Okay. Okay, this is the value of Bohr's magneton that is E h upon 4 pi m. Okay, and so this is the formula for magnetic dipole moment for the revolving charge or orbiting charge or circulating charge. So this is the phenomena related about that. Now some concept that is a various terms related with the magnetism. This part we discuss is in above part. तर आता पुढच्या पार्ट मध्ये आपण बघूयात की मॅग्नेटिझम वरती कोणकोणते पॉइंट्स कोणकोणते व्हेरिएबल्स डिपेंड्स आहे. इथं एक नोट पॉइंट मला घ्यायचा जो तुम्हाला एक्झामला सीईटीच्या एक्झामला विचारला जातो बघा. साधा सिंपल पार्ट आहे नोट पॉइंट म्हणून मी इथं डिस्कस करतो. नोट पॉइंट आता बघा सपोज आपण बार मॅग्नेट घेतला. दिस इज अ बार मॅग्नेट हॅविंग द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. ह्या बार मॅग्नेटला जर आपण हॉरिझॉन्टली कट केलं कसं कट केलं हॉरिझॉन्टल अशा पद्धतीने म्हणजे दोन पार्ट मध्ये कन्वर्जन केलं. दिस वन पार्ट अँड दिस वन पार्ट. दिस वन अगेन नॉर्थ पोल साऊथ पोल नॉर्थ पोल साऊथ पोल. मग इथे चेंजेस काय होईल
जर त्याला आपण हॉरिझॉन्टली जर कट केलं तर चेंज काय होईल, तर याचा एरिया हाफ मध्ये कन्वर्जन होईल. म्हणजे इथला एरिया ए आहे, इथला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम आहे, इथली पोल स्ट्रेंथ एम आहे. तर आपल्याला आता नवीन मिळणारी पोल स्ट्रेंथ जी असणार ती असणार आहे इनिशियलच्या हाफ, आणि डायपोल मोमेंट सुद्धा कशी मिळणार आहे, तर इनिशियलच्या हाफ मध्ये. कधी, जर आपण हॉरिझॉन्टल कट केला तर. कसं केला, हॉरिझॉन्टल कट. ओके, तर एरिया हाफ होईल, मॅग्नेटिक मोमेंट सुद्धा, मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ सुद्धा हाफ होणार आहे, आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट सुद्धा काय होणार आहे, हाफ होणार आहे. आणि दुसरा नोट पॉईंट, परत आपण एक बार मॅग्नेट घेतला हॅव्हिंग नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. याला जर व्हर्टिकली आपण कट केलं, व्हर्टिकली कट, तर इथं नॉर्थ पोल आणि इकडं साऊथ पोल. तर आपल्याला जर नवीन म्हणजे इनिशियली आता डायपोल मोमेंट एम आहे, पोल स्ट्रेंथ एम आहे, एरिया ए, तर क्रॉस सेक्शन एरियामध्ये कोणत्या प्रकारे चेंज होणार नाही. क्रॉस सेक्शन एरिया विल बी सेम, नो चेंज, बट चेंजेस इज हिअर ओनली, दॅट इज चेंज काय होईल, तर चेंज होईल मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ एम डॅश इक्वल टू एम, नो चेंज, बट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट विल बी चेंज, दॅट इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, न्यू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इज हाफ ऑफ द इनिशियल. म्हणजे पहिली जी होती तिच्या हाफ मध्ये मिळेल. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला आपल्या सीईटी एक्झामला विचारलेले जातात. ओके, आता पुढचा पॉइंट आहे, दॅट इज व्हेरियस टर्म इन मॅग्नेटिझम. ओके, सो पहिली टर्म बघूयात, मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स, आता मॅग्नेटिक फ्लक्स आपण फाईंड दाखवतो. मॅग्नेटिक फ्लक्स इज डिनोटेड बाय द फाय. It is a scalar quantity. काय आहे, scalar quantity. The number of magnetic lines of force passing normally, number of magnetic lines of force passing normally through a surface called as magnetic flux. त्यालाच काय म्हणतो आपण, magnetic flux असं म्हणतो. ओके, the number of magnetic lines of force, magnetic lines of force passing normally. तर बघा, आपण पहिली टर्म इथे एक्सप्लेन करतो, दॅट इज अ मॅग्नेटिक फ्लक्स. मी तुम्हाला डेफिनेशन सांगितलीच, दॅट इज नंबर ऑफ मॅग्नेटिक लाइन्स ऑफ फोर्स पासिंग नॉर्मली थ्रू ए सरफेस कॉल्ड एज ए surface area called as a magnetic flux. So magnetic flux phi is equal to, it is a scalar quantity, that is B bar dot A bar. B is a magnetic field induction and A is a area. Which area? That is the number of magnetic lines of force can be passed. Okay, so phi is a scalar quantity, so B dot A, so phi is equal to BA cos theta. BA cos theta, this is a cosine angle between this one. So simple, that is a unit of this phi. Phi is a scalar quantity. Scalar quantity. Phi आपली काय आहे, तर scalar quantity आहे. A is the area of surface, ज्या surface मधून number of magnetic lines of force pass होते, and theta is angle between them. So SI unit of phi, SI unit of phi is equal to आता बघा सिंपल, तर मॅग्नेटिक फील्ड वेबर पर मीटर स्क्वेअर आणि एरिया मीटर स्क्वेअर. सो SI युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इज वेबर. ओके, सो वेबर पर मीटर स्क्वेअर into meter square get cancelled. So this is a meter square is a SI unit of magnetic flux. Next important term, that is a magnetic permeability. Magnetic permeability. Magnetic permeability, that is a mu. आता मॅग्नेटिक परमेबिलिटी काय आहे ती समजून घेऊया. बऱ्याच ठिकाणी आपण मॅग्नेटिक इंडक्शनचे इक्वेशन म्हणजे आपण बायोसावर्ट लॉ बघितला किंवा एम्पियर्स लॉ बघितला, तिथे आपण म्यू किंवा म्यू नॉट आपण 4 पाय, तर हा म्यू आपण तिथे यूज करतो. तर हा म्यू काय, मॅग्नेटिक परमेबिलिटी काय. मॅग्नेटिक परमेबिलिटी इज द कॅपॅसिटी ऑफ दॅट मीडियम विच स्टोर द मॅग्नेटिक एनर्जी. तर त्या मीडियमची कॅपॅसिटी कसली कॅपॅसिटी, तर मॅग्नेटिक फील्ड स्टोअर करण्याची कॅपॅसिटी, त्याला आपण मॅग्नेटिक परमेबिलिटी असं म्हणतो. काय म्हणतो, मॅग्नेटिक परमेबिलिटी. ओके, द कॅपॅसिटी ऑफ मीडियम टू स्टोअर द magnetic energy called as magnetic permeability. This is mu is equal to mu naught
into mu r. This is the general formula. मग here mu naught, मग इथे जो mu naught जो आहे तो mu naught काय आहे, तर mu naught is a permeability in free phase, और त्याला absolute permeability असं म्हणतो आपण. Absolute permeability in free phase or air. फ्री फेस और एयर. फ्री फेस किंवा एयर मध्ये असणारी परमेबिलिटी. नंतर म्यू आर इज अ रिलेटिव्ह परमेबिलिटी इन मीडियम. जनरली आपण ही रिलेटिव्ह परमेबिलिटी अशी राईट करू शकतो, दॅट इज म्यू इज इक्वल टू बी अपॉन बी नॉट, दॅट इज मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बी इज मॅग्नेटिक इंडक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. Flux density in medium divided by magnetic flux density in air. Okay, so mu is equal to b upon b naught. Okay, so this is a phenomena related about the magnetic permeability. हे तुम्हाला समजलंच असेल, साधं सिंपल इक्वेशन आहे. नंतर याच्यानंतर आपल्याला आणखी एक टर्म बघायची, दॅट इज मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आता मॅग्नेटिक इंटेन्सिटी आपण याच्याने दाखवतो. दिस इज अ स्ट्रेंथ ऑफ और कॅपॅबिलिटी टू मॅग्नेटाइज द मटेरियल. एखाद्या मटेरियलला मॅग्नेटाइज करण्याची असणारी कॅपॅबिलिटी, त्या कॅपॅबिलिटीला म्हणलं तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी. दिस एच इक्वल टू मॅग्नेटिक इंटेन्सिटी, एच इक्वल टू एच इज सिंपल, दॅट इज बी अपॉन म्यू. ओके, सो बी इज इक्वल टू म्यू इंटू एच. So this is the phenomena related about the magnetic intensity or magnetic strength. Okay, so B is equal to mu h. Then the next term, that is magnetization. Now the magnetization is denoted by the capital M bar. It is a magnetic dipole, I bar दाखवतो आपण. Magnetic dipole moment per unit value. Magnetic dipole moment per unit value. This is called as a magnetization. So magnetization I is equal to magnetic dipole moment M upon V. Magnetic dipole moment per unit volumes. So this is a simple ampere per meter. It's unit of this one. SI unit of I is ampere per meter. H SI unit of H magnetic field intensity चा युनिट पण ampere per meter आहे, आणि magnetization चं युनिट पण काय आहे, ampere per meter. Next concept, important concept, that is the magnetic susceptibility. Susceptibility denoted by the sky. Sky ने आपण दाखवतो magnetic susceptibility. Magnetic susceptibility, it is the ratio of magnetization to the magnetic field intensity. Magnetization I to the magnetic field intensity H, ह्या दोन्हीचा रेशो म्हणजेच आपल्याला magnetic susceptibility मिळते. That is magnetic susceptibility sky is equal to M magnetization I bar upon H. Okay, so this is the phenomena related about that. आता आपण पुढचा एक इम्पॉर्टंट टर्म बघायची, that is a relation between relative permeability and susceptibility. आता आपण जर टोटल मॅग्नेटिक फील्ड जर घेतली, टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ मटेरियल B is equal to magnetic field through free phase or absolute magnetic flux density and magnetic field intensity in medium. So this thing can be written as, that is mu h plus this is can be written as, that is Bm is denoted by the mu naught into
I. So mu naught is common in bracket H plus I. तर आपण ससेबिलिटीच्या इक्वेशन नुसार इथून घेऊ शकतो. That is I is equal to susceptibility into H. If you substitute this value in that equation, then resultant magnetic field is equal to mu in bracket H plus sky into H. So B is equal to mu into H in bracket 1 plus sky, and this 1 plus sky is called as the relative permeability. So B is equal to mu naught into mu r into H, since mu r is relative permeability is equal to 1 plus sky. This is a relative permeability. Okay, so B is equal to mu naught mu r into H. Mu naught mu r is the mu permeability. Okay, मग हेच असं आपण राईट करू शकतो. दॅट इज B is equal to mu into H. So this is a phenomena related about that mu into H. Okay, so this is a various terms related with the magnetism. मग त्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक फ्लक्स बघितला, मॅग्नेटिक परमेबिलिटी बघितली, मॅग्नेटिक इंटेन्सिटी बघितली, मॅग्नेटायझेशन बघितलं, मॅग्नेटिक ससेबिलिटी बघितली. ओके, आणि नंतर रिलेशन बघितलं मॅग्नेटिक ससेबिलिटी आणि relative permeability. तर relative permeability is equal to 1 plus chi. This equation is important. 1 plus chi. आता आपल्याला व्हेरियस प्रॉब्लेम जे आहेत ते ह्या इक्वेशन वरती आपल्याला म्हणजे याचा यूज होईल आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आता त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक्स दॅट इज 12 पार्ट. मग टाइप्स ऑफ और क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटिझमचे 3 पार्ट मध्ये आपण क्लासिफिकेशन करतो. एक म्हणजे डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिझम. क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिझम. आता बघा क्लासिफिकेशन ऑफ मॅग्नेटिझम मध्ये आपण डायमॅग्नेटिझम, नंतर सेकंड पॅरामॅग्नेटिझम. ओके, पॅरामॅग्नेटिझम and third one ferromagnetism. ओके, डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. आता ह्या 3 पार्ट मध्ये आपण मॅग्नेटिक मटेरियलचं कन्व्हर्जन करणार आहे. तर डायमॅग्नेटिझम म्हणजे काय, फेरोमॅग्नेटिझम म्हणजे काय आणि फेरोमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिझम म्हणजे काय आपण 1 by 1 डिस्कस करूयात. तर डायमॅग्नेटिझमची डेफिनेशन काय बघा. द मटेरियल विच वीकली रिपल बाय द मॅग्नेट. मॅग्नेटला काय करतं, वीकली रिपेल करतं, त्या मटेरियलला म्हणायचं डायमॅग्नेटिझम. तुम्ही एक्झाम्पल जर घेतली तर सिल्वर वगैरे, गोल्ड, दिस आर द डायमॅग्नेटिक मटेरियल. नंतर पॅरामॅग्नेटिक मटेरियल वीकली अट्रॅक्टेड बाय द मॅग्नेटिक फील्ड, आणि नंतर आपण जर बघितलं फेरोमॅग्नेटिझम दॅट इज स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड विथ द मॅग्नेटिक फील्ड. ओके, आयर्न वगैरे, दिस आर द एक्झाम्पल फॉर द फेरोमॅग्नेटिक मटेरियल. मग आता डायमॅग्नेटिक मध्ये, पॅरामॅग्नेटिक मध्ये आणि फेरोमॅग्नेटिक मध्ये 3-3, 4-4 पॉईंट अतिशय महत्त्वाचे ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा डेफिनेशन झाली वीकली रिपल, वीकली अट्रॅक्ट, स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. नंतर इथं जर मॅग्नेटिक ससेबिलिटी जर घेतली, इट इज निगेटिव्ह अँड स्मॉल. मॅग्नेटिक ससेबिलिटी कशी असते, निगेटिव्ह असते आणि कशी असते, स्मॉल असते. म्हणून मॅग्नेटिक परमॅबिलिटी किंवा रिलेटिव्ह परमॅबिलिटी ही सुद्धा कशी असते, निगेटिव्ह असते. ससेबिलिटी इज निगेटिव्ह, परमॅबिलिटी relative permeability also negative. Aditya, paramagnetism. Magnetic susceptibility is positive but very small. Magnetic permeability is magnetic susceptibility is positive but very small. Similarly, magnetic permeability and ferromagnetism, magnetic susceptibility is large and positive. Because sky is small, magnetic susceptibility, sky is small